लाडूचे होममेड सॅरेलॅक संपले होते, त्याच्यामुळे म्हटलं काय द्यावं त्याला नवीन वेगळं. तर मी पोहे भाजले आणि पोह्यांमध्ये थोडासा गूळ टाकला आणि पाणी टाकून शिजून घेते ते. आणि त्याच्यामध्ये मी नंतर मग खरबूज मिक्स केलं होतं आणि मिक्स करून बघा हे असं स्मॅश करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर मग लाडूला खायला दिलं होतं. आणि रिद्धी-सिद्धी पण स्कूलमधून आल्या होत्या, तर खरबूज होतं, म्हटलं चला सगळे मिळूनच खाऊ. तर अशा प्रकारे मी आता कापून घेते खरबूज पण. आणि त्याच्यानंतर मग त्याला खायला दिलं, तर त्याला पण आवडलेलं आहे पोह्यांमध्ये खरबूज टाकून. गूळ टाकला नसता तरी झालं असतं, खरबूज गोडच राहतं, पण त्याला गोड जास्त आवडतं त्याच्यामुळे मग मी टाकलेला होता गूळ. आणि नंतर पाणी जास्त पाजत राहायचं. आणि त्याच्यानंतर मग माझ्या मनात आलं खरबुजाची प्युरी पण द्यावा त्याला, तर त्याने ती पण एन्जॉय केली.